17 तारखेनंतर आज पुन्हा जे आहे शिष्टमंडळ भेटायला गेलं जरांगेंना. गिरीश महाजन त्यामध्ये शिष्टमंडळात होते. मला काही कल्पना नाही. मी आज दिवसभर जे आहे थ्रोट इन्फेक्शनच्यामुळं डॉक्टरने सांगितलं आराम करा. मी पण तुमच्याकडून कळलं तर ठीक आहे, ते गेले असतील. कुठेतरी ते अल्टिमेटम दिलं, त्यानंतर सरकार पुन्हा भेटायला जात आहे ज्या पद्धतीने होतं. त्यांनी तुमच्यावर टीका सुद्धा केली की त्यांनी काल मला झाडची बत्ती म्हटलं की माझ्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागू नका? त्याच्या नादी कोण लागते? आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी. हा आमचा लढा आहे. तुम्ही ओबीसीचं तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या, आमचा विरोध नाही. आणि तो वेळेदारांना घेईन ते ओबीसीचंच घेईन ते ओबीसी. काय त्याचे लाड चालले ते कळत नाही. परंतु या राज्यामध्ये 54% ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठी सुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. 54 लाख नोंदी सापडल्या असं स्वतः गिरीश महाजन यांनी सांगितलं. सरकार ती माहिती उघड करत नाही असं जरांगेंनी म्हटलं चर्चेदरम्यान. ते बघू ना खरं खोटं बाहेर पडेल ना. आणि आमचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. जोपर्यंत आमच्यावरचं आक्रमण जे आहे ते दूर होत नाही, आमचा लढा सुरू राहील. आज वर्धेत सभा होती, बरीच गर्दी कमी होती. मला कळलं गर्दी कमी होती, पण मला सुद्धा कालपासूनच जे थ्रोट इन्फेक्शन सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जरा थोडं आराम करण्याची गरज. कारण उद्या परत ठाण्याजवळ कुठेतरी भिवंडीजवळ मिटिंग आहे. तर म्हणजे सारखं तुम्हाला हे करून तुम्ही आणखी वाढेल ते. पण ठीक आहे, माझा आराम केला मी. ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात विदर्भात आहे, अशी असताना सुद्धा गर्दी का होऊ शकली नाही, काय वाटतं? मला काही माहिती नाही आहे. कदाचित त्यांना वेळ कमी मिळाला असेल, काही कारणं असतील, मला काही कल्पना नाही. सभा होणार आहे अशीच होईल की 24 तारखेचं पुन्हा विदर्भात एक मिनिट दाबा. 24 तारखेचं पुन्हा आम्ही सगळीकडे मिटिंगा घेणार आणि आमचं जागरण चालू राहणार. सभा लहान असेल मोठा असेल त्याची आम्हाला पर्वा नाही आहे. तुमच्याद्वारे जे आहे सभा सगळीकडे पोहोच. फक्त जरा थोडंसं तब्येतीचं थ्रोटचं वगैरे. 24 तारखेला पुन्हा त्यांनी सांगितलं की 24 तारखेला मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या ठिकाणी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यांना काय करायचं ते करते, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. सरकारला काय करायचं ते सरकार करेल. जरांगेंनी कुठेतरी समाधान व्यक्त केलं, सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहे त्यावर समाधान व्यक्त केलं. हां ठीक आहे, तो करणार समाधान. काय आणि आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करणार. सरकार कुठेतरी त्यांच्या समाधानासाठीच काम करतं. नाही, आता सरकारला जे आहे हे राज्यातील सर्व लहान मोठ्या घटकांकडे पाहून काम करायचं असतं. एका घटकाकडे झुकून सरकारला काम करता येणार नाही. सरकार सगळ्यांचं असतं. साहेब उद्या भिवंडीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आपण. मला असं म्हणून आज आराम केला आहे मी. काय आणि मुंबईच्या आता गेल्यानंतर म्हणजे सकाळीच परत डॉक्टरकडे दाखवून नंतर मी जाईन मीटिंगला उद्या भिवंडीच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.